नमस्कार. मी किलचे विजयकुमार दगडूप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय, सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. आजचा टॉपिक आहे आपला पायथागोरस थेरम आणि यामध्ये आपण पायथागोरस थेरमचा प्रूफ पाहणार आहोत. 7वी 8वी पासून आपण पायथागोरस थेरम अप्लाय केलेला आहे. त्याचं विधान, त्याचं स्टेटमेंट आपणाला माहीत आहे, परंतु प्रत्यक्ष त्याची सिद्धता आत्तापर्यंत आपण दिलेली नव्हती. तर पहा, पायथागोरस थेरमचं स्टेटमेंट काय आहे आणि तो कसा प्रूव्ह करावायचा आहे. आता या ठिकाणी स्टेटमेंट जर आपण पाहिलं तर काय आहे स्टेटमेंट. इन अ राईट अँगल ट्रँगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग साइड्स. काटकोन त्रिकोणात स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस कर्णाचा वर्ग इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. हे आपण पाहिलेले. हायपोटेनियस साइड स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. म्हणजे अशा पद्धतीचे सूत्र किंवा फॉर्म्युले आपण यापूर्वी वापरलेले आहेत. आता पहा, कोणताही थेरम प्रूव्ह करण्यापूर्वी आपणाला स्टेटमेंट माहीत असतं. त्या स्टेटमेंटप्रमाणे आपणाला फिगर ड्रॉ करावी लागेल. मग आता समजा या ठिकाणी आपण ABC ट्रँगल घेतला, इन विच अँगल B इज 90 डिग्री, आणि अँगल B जर 90 डिग्रीचा असेल तर AC हा त्या ट्रँगलचा हायपोटेनियस असेल. मग आपण गिव्हन काय आहे, गिव्हन एवढंचही दिलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे, राईट अँगल ट्रँगल आहे, एवढंच माहीत आहे. मग आपण गिव्हन लिहूत, इन ट्रँगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. काय प्रूव्ह करायचे, टू प्रूव्ह काय आहे, साध्य काय आहे आपलं. तर या ठिकाणी हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स, मीन्स AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. म्हणजे आपलं टू प्रूव्ह असेल, साध्य असेल, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. कर्णाचा वर्ग बरोबर आहे उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज. मग आता या थेरममध्ये प्रूफ देण्यापूर्वी आपणाला कन्स्ट्रक्शन काय करावी लागेल हे या ठिकाणी पहा, की आपण या B बिंदूमधून हायपोटेनियसवर परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहेत. मग आपण समजा बिंदू B मधून हा BD परपेंडिक्युलर AC हा काढलेला आहे. मग हा का काढला हे आपण प्रूफमध्ये पाहणार आहेत. अशी कन्स्ट्रक्शन का केली, मग काय कन्स्ट्रक्शन केली ते आधी लिहून घेऊत आपण. ड्रॉ परपेंडिक्युलर सेगमेंट BD ऑन साइड AC. आता हा परपेंडिक्युलर काढल्यानंतर आपणाला यापूर्वी एक घटक आपण शिकलेलो आहोत, की काटकोन त्रिकोण आणि समरूपता, राईट अँगल ट्रँगल अँड सिमिलॅरिटी. मग त्याच्यामध्ये आपणाला माहिती की ज्यावेळी आपण राईट अँगल ट्रँगलमध्ये हायपोटेनियसवर अपोजिट व्हर्टेक्समधून परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, त्यावेळी जे दोन त्रिकोण मिळतात आपणाला या ठिकाणी ABD आणि BDC, हे दोन ट्रँगल सिमिलर असतात आणि
हे एकमेकाशी सिमिलर असतात, त्याच पद्धतीनं या मूळ त्रिकोण ABC म्हणजे या ठिकाणी हा ABC ट्रायंगलशी सुद्धा ते दोन ट्रायंगल सिमिलर असतात. म्हणजे या ठिकाणी जे काही तुम्हाला तीनही ट्रायंगल मिळतात, ABC असेल, ABD असेल, BDC असेल, हे तीनही ट्रायंगल कसे असतात, सिमिलर असतात. त्यामुळे आपण ही कन्स्ट्रक्शन या ठिकाणी केलेली. मग पहा प्रूफमध्ये इन राईट अँगल ट्रायंगल ABC आपण BD हा AC वर परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. सेगमेंट BD परपेंडिक्युलर हायपोटेनियस AC बाय कन्स्ट्रक्शन. याला दुसरा कुठला आधार नाही, आपण कन्स्ट्रक्शनच तशी केलेली आहे. मग आता पुढं काय करणार आपण, तर या ठिकाणी सुरुवातीला आपण हा ABC हा एक ट्रायंगल मूळ त्रिकोण घेणार आहोत. ABC हा मूळ त्रिकोण घेणार आहोत आणि त्यासोबत ADB हा दुसरा त्रिकोण घेणार आहोत. या ठिकाणी 1 to 1 करस्पॉन्डन्स पहा कशी आहे हे आपणाला माहीत असणं आवश्यक आहे की आपण ABC हा एक ट्रायंगल घेलो आणि दुसरा ट्रायंगल घेलो ADB. आता ADB ट्रायंगलमध्ये आणि ABC ट्रायंगलमध्ये A कोण कॉमन आहे, A व्हर्टेक्स कॉमन आहे. म्हणजे A चा करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स कोणता असेल, A चा असेल. या मूळ त्रिकोणातील B व्हर्टेक्सचा करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स कोणता असेल, D असेल. आणि उरलेला या ठिकाणी ADB मधला हा जो B आहे तो मूळ त्रिकोणातील CC करस्पॉन्डिंग असेल. या ठिकाणी 1 to 1 करस्पॉन्डन्स आपणाला माहीत असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा या ठिकाणी नावं जर आपण त्रिकोणाची 1 to 1 करस्पॉन्डन्सनुसार नाही लिहिली तर चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे एकास एक संगती नुसारच आपण नावं लिहिलेली असावीत हे लक्षात ठेवा. म्हणून आता या ठिकाणी सुरुवातीला आपण लिहून या ठिकाणी लिहिलेलं आहे की ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC हे तीनही ट्रायंगल सिमिलर असतील. हा मूळ त्रिकोण आणि या ठिकाणी तयार झालेले दोन त्रिकोण, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स. मग त्यापैकी आपण या दोनच त्रिकोणावर सुरुवातीला विचार करू, त्रिकोण ABC आणि ADB. इन ट्रायंगल ABC अँड ADB, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल ADB. आणि हे जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील, मी 1 to 1 करस्पॉन्डन्सनुसारच या ठिकाणी नावं लिहिलेली आहेत. Aच हा संगत बिंदू आहे, B चा D आहे आणि C चा B आहे. आपण पाहिलं A कॉमन आहे, ABC मध्ये B 90 डिग्रीचा आहे, ADB मध्ये D 90 डिग्रीचा आहे. म्हणजे हे C आणि B उरलेले शिरोबिंदू, उरलेले व्हर्टेक्स हे करस्पॉन्डिंग असतील. मग हे जर दोन त्रिकोण सिमिलर असतील तर आपण काय लिहू शकतोय, AB अपॉन AD इज इक्वल टू AC अपॉन AB. या ठिकाणी पहा आपण पायथागोरसचा सिद्धांत सिद्ध करत असताना हा मूळ त्रिकोण ABC घेतो आणि त्यासोबत हा ABD त्रिकोण घेतो. या दोन त्रिकोणामध्ये AB ही साईड दोन्ही त्रिकोणामध्ये कॉमन आहे. मग आता जेव्हा आपण हे दोन त्रिकोण सिमिलर दाखवतो त्यावेळी AB येईल असेच रेशो या ठिकाणी लिहा. बाकीचा तिसरा रेशो या ठिकाणी आपण लिहिला का, BC अपॉन DB लिहिलं का, नाही लिहिलं तरी चालेल, परंतु या ठिकाणी त्याची आवश्यकता नाही. मग आता याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळेल आपणाला, AB स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AC. इक्वेशन नंबर 1. पहा काय केलं आपण, ABC ट्रायंगल घेतला आणि ABD ट्रायंगल घेतला, त्यावरून AB स्क्वेअरची व्हॅल्यू काढली. आता पुढं आपण काय करणार, हा ABC ट्रायंगल घेणार, त्यासोबत आपण BDC ट्रायंगल घेणार
आणि BC स्क्वेअरची किंमत काढणार. आता आपल्याला कोणते दोन त्रिकोण घ्यावे लागतील? ट्रायंगल ABC आणि BDC. सिमिलरली ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल BDC. बघा या दोन सिमिलर ट्रायंगल वरून कशाची व्हॅल्यू मिळवायची आपणाला? BC स्क्वेअरची. मग BC असणारेच रेशो या ठिकाणी लिहा. बघा आपण काय लिहू? BC अपॉन DC. BC अपॉन DC is equal to AC upon BC. By cross multiplication we get BC square is equal to DC into AC. इक्वेशन नंबर 2. आता पहा इक्वेशन 1 कसं मिळवलं, इक्वेशन 2 कसं मिळवलं. इक्वेशन 1 मिळविण्यासाठी आपण कोणते त्रिकोण घेतले, इक्वेशन 2 मिळविण्यासाठी कोणते त्रिकोण घेतले. आपण स्टेप बाय स्टेप जर या बाबी आपण लक्षात ठेवल्या की कन्स्ट्रक्शन काय केली होती. सुरुवातीला कोणते दोन त्रिकोण घेतले, त्यावरून कोणतं इक्वेशन मिळवलं, नंतर कोणते दोन त्रिकोण घेतले, इक्वेशन काय मिळवलं. या पुढचा भाग सोपा आहे. आपणाला या ठिकाणी पहा की इक्वेशन 1 and 2 हे मिळाल्यानंतर आपणाला व्हॅल्यू काढायची AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हे काय दाखवायचं? या दोघांची बेरीज AC स्क्वेअर दाखवायची. पाहूत आपण ॲडिशन करून इक्वेशन 1 and 2 ची. ॲड इक्वेशन 1 and 2. काय मिळेल? AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AC प्लस DC इंटू AC. आता या राईट हँड साईडमधून AC कॉमन घ्या. AC इन ब्रॅकेट AD प्लस DC मिळेल. परंतु आपणाला माहिती A', D', C हा D जो बिंदू आहे हा A आणि C च्या दरम्यान आहे. त्यामुळे AD प्लस DC आपणाला काय मिळेल? AC मिळेल. म्हणून या ठिकाणी AC इंटू AC मिळेल. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AC means AB square plus BC square is equal to AC square. Hence proved. म्हणजे अशा पद्धतीनं आपण या साध्यापर्यंत या प्रमेयामध्ये जाऊ शकतो. धन्यवाद.